नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. सातबारा दुरुस्तीसाठी लाचेची मागणी. एसीबीची श्रीवर्धन प्रांत कार्यालयात कारवाई. 30,000ची लाच स्वीकारताना पकडले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या पूरक आहार पत्रकावरून वाद. आरोग्य विभागाच्या पत्रकात गोमांसाचा उल्लेख. माता बाल आरोग्य केंद्रातील पत्रक चर्चेत. खेड तालुक्यात गोठ्याला भीषण आग. 25 जनावरांचा होरपळून मृत्यू. शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज. आणि राजापूरमधील पाचल शाळेत प्रवेशांचा विक्रम. पहिलीत तब्बल 25 नव्या प्रवेशांची नोंद. गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे पालकांचा विश्वास. पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन प्रांत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत 2 कर्मचाऱ्यांना रंगेहात अटक केली. सातबारा उतार्यात दुरुस्ती करून देण्यासाठी एका शेतकऱ्याकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार श्रीवर्धन तालुक्यातील पाबरे गावातील एका शेतकऱ्याच्या सातबारा उतार्यात दुरुस्ती करण्यासाठी प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून नितीन पवार आणि शिपाई सचिन पाटील यांनी कथितरित्या 60,000 रुपयांची लाच मागितली होती. याबाबत संबंधित शेतकऱ्याने अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर महिला उपाधीक्षक सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. त्यानुसार लाचेच्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून 30,000 रुपये स्वीकारताना दोन्ही आरोपींना एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडले. या कारवाईमुळे श्रीवर्धन प्रांत कार्यालयात एकच खळबळ उडाली असून महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे पहाटेच्या सुमारास घडलेल्या भीषण आगीच्या घटनेत तब्बल 25 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे 3:30 ते 4 वाजण्याच्या दरम्यान एका गोठ्याला अचानक आग लागली. आग वेगाने पसरल्याने गोठ्यातील जनावरे बाहेर काढण्यास वेळ मिळाला नाही. या आगीत 17 म्हशी, 1 गाय आणि 7 वासरांचा जागीच मृत्यू झाला. गोठ्यातील एकूण 25 जनावरे दगावल्याने मोठे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. घटनेची माहिती मिळताच खेड नगरपालिकेचे अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या भीषण आगीत गोठा पूर्णपणे जळून खाक झाला असून महसूल आणि संबंधित विभागाकडून पंचनामा करण्यात येतोय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाट परिसरात काल सायंकाळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील 2 जण जखमी झाले. रस्त्यावर अचानक माकड आल्याने दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान लोटे MIDC येथून महाडच्या दिशेने जाणारी दुचाकी भोसते घाट परिसरातून जात असताना समोर अचानक माकड आल्याने अपघात झाला. या दुर्घटनेत इरफान अब्दुल लतीफ खान वय वर्ष 42 आणि धर्मेंद्र सरसिंग वय वर्ष 54 दोघेही राहणार नागरवाडी महाड हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली सेवेत असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणेधाम यांची 24 तास विनामूल्य अपघात मदत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सूरज हंबीर यांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने धन्वंतरी हॉस्पिटल भरणे येथे उपचारासाठी दाखल केले. जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती प्रतीक्षेत आहे. चणेरे बीरवाडी पांगळोली उसर मार्गे रोहा या महत्त्वाच्या रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात ग्रामस्थांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. बुधवारी चणेरे नाक्यावर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. या आंदोलनात महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच ठाकूर समाजातील आदिवासी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितलं. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. अखेर उपअभियंता विजय बागुल यांनी 30 जून 2026 पर्यंत रस्ता वाहतुकीयोग्य करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. सध्या रस्त्याच्या 9 किलोमीटरपैकी सुमारे 7 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात सरपंच अतिश मोरे, अनिल साळगावकर, शंकर दिवेकर तसेच अशोक सानप, संजय गोरिवले, मजिद भुरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान 30 जूनपर्यंत रस्ता वाहतुकीयोग्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. भाजीपाला घेऊन येताना चिखल जाम, आम्हाला मुला शाळेत पाठवायला लागतात, आम्हाला भाजी डोक्यावर घेऊन यायला लागतंय. चिखल जाम, डिलिव्हरीच्या टायमाला आम्हाला गाडी नाही भेटत, काय नाही, रस्ता नाही चांगला, आजारी पडतात त्याला पण गाडी नाही, गोळी आणायला लागतंय, कोण पडतंय तर कोण काय, रस्ता नाही, आम्हाला रस्ता पाहिजे, झाल्याच पाहिजे. शासनाने 5 वर्षापूर्वी कणेरा, बिरवाडी, पांगुर्ली, उसर मार्गे रोहे हा साधारणतः 10 किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी 5 कोटीची आर्थिक तरतूद केलेली आहे. परंतु आज 5 वर्ष झाली तरी हा रोड वाहतुकीस उपलब्ध झालेला नाही. शासन पैसे देतं, पण प्रशासनाचे हे जे अधिकारी आहेत हे पगार घेऊन बेशरमपणा करतात. हिशोब मागितला तर हिशोब देत नाही. मी स्वतः RTI खाली ऑगस्टमध्ये माहिती विचारली, खर्च किती रक्कम पडलेली आहे, तर त्यांनी काहीही अजून उत्तर दिलेलं नाही. म्हणजे ज्यावेळेस हे सरकारचा पगार घेतात आणि लोकांची कामं करत नाहीत, आणि आज आमच्या या ठाकूर आदिवासी महिलांना रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे. आणि हा जो प्रशासनाचा जो समज झालेला आहे की या चढेरे भागामध्ये नुसते वेडपट किंवा वेडगळ लोक राहतात, यांना काही समजत नाही, यांना आपले अधिकार माहीत नाहीत. पण घटनेने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे, कोणताही अन्याय सहन करायचा नाही, आणि तो अन्याय दूर करण्यासाठी तुम्ही सनदशीर मार्गाने रस्त्यावर येऊन तुमचा निषेध नोंदवू शकता. आज आमच्या या आया बहिणी ज्या आलेल्या आहेत, रस्त्यावर उतरायची वेळ ही शासनाची प्रशासनाची सैल पकड पडलेली आहे, त्याचा हा ढळढळीत पुरावा. आता आपला 9.5 किलोमीटरचा रस्ता होता, त्यापैकी आपण 7 किलोमीटर केला, आणि आता 10 दिवसामध्ये आपण 500 किलोमीटरचा रस्ता आपण मोटरेबल म्हणजे BBM करून आपण तो पूर्ण केलेला आहे. आणि उर्वरित 2 किलोमीटर आहे ती फॉरेस्टची जी लेन आहे ती आपण खडीकरण करून त्यांना मोटरेबल होईल असं खडीकरण करून ते पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतोय. रस्ता पूर्ण कितीपर्यंत होईल? पावसाळा झाल्यानंतर पूर्ण रस्ता पूर्ण डांबरीकरण होऊन जाईल, पावसाळा संपल्यानंतर. आत्ताच ह्या ग्रामीण लोकांचं रस्ता रोको आंदोलन केलं होतं. त्यात महिला वगैरे खूप प्रमाणात होत्या, जेणेकरून त्यांचा हा रस्ता पूर्ण व्हावा, याबद्दल काय सांगा तुम्ही? कसं आहे, आतापर्यंत जवळजवळ 30 वर्ष ना साहेब, 30 वर्षापर्यंत रस्ता नव्हता. त्यात महत्वाची गोष्ट काय होती, फॉरेस्टची लेनचं जे मुरुड साईड होती ती 500 मीटरची आम्ही केली, आणि उर्वरित जी 2 किलोमीटरची लेंथ होती ती आता आम्हाला आत्ताच फॉरेस्टनी परमिशन दिली, ते आता आपण पूर्ण करतोय. निदान खडीकरण करून आपण ते आता याच्यात आपण त्यांना मोटरेबल होईल करण्याचा प्रयत्न करतोय, आणि पुढील पावसाळ्यानंतर पूर्ण रस्ता पूर्ण करण्याचे आपले नियोजन. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या एका पूरक आहार मार्गदर्शक पत्रकामुळे नवा वाद निर्माण झालाय. लहान मुलांच्या संगोपन आणि आहारासंदर्भात तयार करण्यात आलेल्या पत्रकात गोमांसाचा उल्लेख करण्यात आल्याने विविध स्तरातून आक्षेप नोंदवले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 9 ते 11 महिन्यांच्या बालकांसाठी योग्य आहार कोणता असावा याबाबत मार्गदर्शन करणारे पत्रक महानगरपालिकेच्या माता बाल आरोग्य केंद्रामध्ये लावण्यात आले. या पत्रकात बारीक चिरलेले गोमांस, मटण आणि चिकन यांचा आहारामध्ये समावेश असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. याच मुद्द्यावरून युवा सेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित पत्रकातील गोमांसाचा उल्लेख तात्काळ हटवावा आणि याबाबत जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी युवा सेनेनं केली आहे. दरम्यान या पत्रकाबाबत आरोग्य विभागाची भूमिका काय आहे आणि या संदर्भात पुढे कोणती कारवाई केली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे नवी मुंबईत राजकीय आणि सामाजिक स्तरातून चर्चा रंगू लागली आहे. आज नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे, आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय डॉक्टर कैलास शिंदे साहेब यांना भेटून एक निवेदन दिलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला माहित असेल की काही दिवसांपूर्वी जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून एक पूरक आहार जे लहान बाळ आहेत 9 ते 11 महिन्याचे बाळ यांच्याकरिता एक त्यांनी फलक काढलं होतं, मार्गदर्शक फलक. त्यामध्ये आहारामध्ये गोमांस या शब्दाचा उल्लेख या ठिकाणी जे आहे ते केला होता. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी सन्माननीय आयुक्त साहेबांना आज भेटलो, त्यांना निवेदन दिलं. आपल्याला माहित असेल की आज केंद्रामध्ये असेल, राज्यामध्ये महायुतीचं हिंदुत्ववादी सरकार आहे, आणि गोवंश संरक्षण असेल किंवा मग हिंदुत्ववादी संस्कार या ठिकाणी जे आहे, संस्कृती जपली पाहिजे, याच अनुषंगाने सरकार सध्या या ठिकाणी कार्यरत आहे. आणि असं असताना या ठिकाणी काही महानगरपालिकेचे
जबाबदार अधिकारी जर अशा पद्धतीने कृत्य करत असेल किंवा कुठलीही शहानिशा न करता जर अशा पद्धतीचे पत्रक जे आहे चिटकवत असतील, महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये असतील, अंगणवाडीमध्ये असतील, तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे आहे शिवसेना गप्प बसणार नाही. मी सर्वप्रथम तर शिवसेना पक्षाच्या वतीने, युवा सेनेच्या वतीने जे आहे याचा निषेध करतो आणि या ठिकाणी आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आपण लवकरात लवकर संबंधित अधिकारी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करावी. भाजपाचे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बीट कापणाऱ्या तुमचा आरोप आहे का? नाही, हे बघा तो इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे, परंतु मी या ठिकाणी निश्चितपणे सांगेल की आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची आहे? बीजेपीची आहे. आणि कोणाच्या नेतृत्वात हे आज जी आहे बीजेपीची सत्ता आहे? तर आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वात ही सत्ता सुरू आहे. तर माझी बीजेपीचे जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत त्यांना विनंती आहे की आपण तात्काळ जे आहे, जे नवी मुंबईमध्ये प्रकार घडलेला आहे, जे काय गोमांस शब्दाचा आहारामध्ये उल्लेख केला त्याची देखील आपण दखल घ्यावी, चौकशी करावीत आणि संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कारवाई कशी होईल या संबंधित जे आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आपण तसे निर्देश द्यावे. मान्सूनच्या आगमनाला झालेला विलंब आणि वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने पाणी अपव्यय करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. राज्यभरात पाणी कपातीची अंमलबजावणी सुरू असताना स्वतःच्या मालकीचे धरण असलेल्या नवी मुंबईलाही या परिस्थितीचा फटका बसत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. या पिण्याच्या पाण्याचा विनाकारण वापर, वाहन धुणे, रस्ते धुणे, बांधकामासाठी अनधिकृत वापर किंवा इतर प्रकारे पाणी वाया घालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेने यावेळी स्पष्ट इशारा दिला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लाखो रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही देखील करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, पाणी बचतीच्या उपाययोजना राबवाव्यात आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. पाणी संकट अधिक तीव्र होऊ नये यासाठी नवी मुंबई महापालिका आता पूर्णपणे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. मी नवी मुंबईतील नागरिकांना आपल्या मार्फत एक आव्हान करतो की आपण पाऊस लांबल्यामुळे पहिले नवी मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी 10% कपात केली होती, परंतु आणखीन काही उपाययोजना करण्याचं आपण निश्चित केलंय. कारण पाऊस अजूनही आलेला नाही आणि 31 ऑगस्टपर्यंत पिण्याचं पाणी पुरलं पाहिजे या अपेक्षाने ह्या सगळ्या उपाययोजना केल्या. त्यामध्ये मी सर्वप्रथम नागरिकांना आव्हान करतो की पिण्याच्या पाण्याचा आपण योग्य पद्धतीने वापर करावा. कुठेही पाण्याचा गैरवापर होणार नाही. पिण्याव्यतिरिक्त कामासाठी विशेषतः आपण गाड्या धुण्यासाठी, गार्डनसाठी हे जे पाणी वापरलं जातं ते बंद करावं सर्व हाऊसिंग सोसायटींनी. त्याच्याशिवाय जलतरण तलावांसाठी वापरलेलं पाणी ते बंद करण्यात यावं. आणखीन आपण जो बांधकामासाठी देणारं जे पाणी आहे, बांधकामासाठी कुठेही आपण आता पिण्याच्या पाण्याची योजना म्हणजे दिलं जाणार नाही. तिथून त्यांना प्रक्रियाकृत केलेलं पाणीच वापरलं पाहिजे. स्विमिंग पूलचं पाणी सुद्धा आपण त्याच्यामध्ये आपण बंद केलं पाहिजे. आणि आणखीन एक महत्त्वाचा आहे जो की आपण जे काही वॉशिंगसाठी याच्यासाठी जो पाणी वापरणार आहे ते सुद्धा आपण कमी करण्याचं याच्यामध्ये हे केलंय. आणि या व्यतिरिक्त वाणिज्यिक आणि इंडस्ट्रीयल वापर आहे त्यांच्यामध्ये 20% कपात आपण याच्यामध्ये करत आहोत. महानगरपालिकेच्या ज्या बसेस आहेत त्यांच्यासुद्धा प्रक्रियाकृत केलेल्या पाण्याचाच वापर आपण वॉशिंगसाठी वापरणार आहोत. ट्री बेल्ट आहेत, गार्डन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पूर्णतः प्रक्रियाकृत केलेल्या पाण्याचाच वापर करणार आहोत. त्यामुळे मला वाटतं की जास्तीत जास्त आम्ही प्रक्रियाकृत पाण्याचा वापर माली उपलब्ध असल्यामुळे त्याचा करणार आहोत आणि पिण्याच्या पाण्याची याच्यामधून मोठ्या प्रमाणात बचत होईल. पिण्याचं पाणी जवळजवळ आज 220 लिटर 150 लिटर हे निकष आहेत. आम्ही 220 लिटर प्रति माणसे आज देतो. त्याच्यामध्ये आपण 175 लिटर प्रति माणसे आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. मला वाटतं की निश्चितपणे याच्यामधून आपल्याला 31 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढ्या पाण्याची बचत निश्चित याच्यातून होणार आहे. खेड शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुख्य जलवाहिनीवरील गळतीची समस्या अखेर दूर करण्यात आली आहे. नर्सरी परिसरातील मुख्य एअर वॉलमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने तसेच स्वरूपनगर येथील जॉईंट लिकेजमुळे दर तासाला हजारो लिटर पाणी वाया जात होते. या गंभीर समस्येची दखल घेत नगरपालिकेच्या वतीने दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती सतीश उर्फ पप्पू चिकणे यांच्या नियोजनाखाली दोन्ही ठिकाणची दुरुस्ती यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे शहरातील पाणी गळती मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून पाणीपुरवठा व्यवस्था ही अधिक सक्षम होणार आहे. या कामासाठी अभियंता लोहार, प्रणित जाधव, लाईन सुपरवायझर राजेश खेडेकर, सुशील महाडिक, प्लंबर मुकेश पेवेकर, सुयोग निखिल, संजय वनगुळे आणि खातू यांनी विशेष मेहनत घेतली. संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे अल्पावधीत काम पूर्ण करण्यात यश आलं. या दुरुस्तीमुळे पाण्याची मोठी बचत होणार असून खेड शहरातील नागरिकांना अखेर अधिक सुरळीत आणि परिणामकारक पाणीपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनच्या सुपुत्राने दक्षिण आफ्रिकेत जागतिक स्तरावर ऐतिहासिक कामगिरी करत महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. जगप्रसिद्ध आणि अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या 99व्या कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत श्रीवर्धन कोळीवाड्याचे कृष्णा शेठ गोसावी यांनी सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी कामगिरी नोंदवत कोकणचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवला. तब्बल 90 किलोमीटर अंतराची ही अल्ट्रा मॅरेथॉन मानवी सहनशक्तीची खरी परीक्षा मानली जाते. कृष्णा शेठ गोसावी यांनी ही शर्यत अवघ्या 9 तास 33 मिनिटात पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना मानाचे रॉबर्ट मत्शाली पदक प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही त्यांनी स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली होती. सलग दुसऱ्या वर्षी मिळवलेल्या यशामुळे श्रीवर्धनसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे. HFC ग्रुप आणि प्रशिक्षक अमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले. ग्रामीण भागातून जागतिक स्तरावर पोहोचलेल्या कृष्णा शेठ गोसावी यांची ही कामगिरी आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळा संख्याअभावी अडचणीत सापडत असताना राजापूर तालुक्यातील पाचल येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा बौद्धवाडीने यंदा उल्लेखनीय यश संपादन केले. शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये पहिलीच्या वर्गात तब्बल 25 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने या शाळेने विक्रमी नोंद केली असून परिसरात तिची जोरदार चर्चा सुरू आहे. पाचल परिसरातील जिल्हा परिषदांच्या 6 शाळांमध्ये ही शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थी केंद्रित उपक्रम आणि सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रगतीमुळे पालकांचा वाढता विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरत आहे. यंदा पहिलीत 25 विद्यार्थ्यांच्या प्रवेशामुळे शाळेची एकूण पटसंख्या 87 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी पटसंख्या 74 होती. अवघ्या एका वर्षात झालेली ही लक्षणीय वाढ शाळेच्या शिक्षकांच्या मेहनतीची, व्यवस्थापनाच्या नियोजनाची आणि पालकांच्या विश्वासाची पावती मानली जाते. ग्रामीण भागातील शिक्षणासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरलेल्या शाळेने गुणवत्तेच्या बळावर विद्यार्थ्यांना आकर्षित केले असून जिल्हा परिषद शाळांबाबत सकारात्मक संदेश दिला. ग्रामीण शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचं काम पाचलच्या शाळेने करून दाखवले असून हा शैक्षणिक पॅटर्न इतर शाळांसाठी देखील प्रेरणादायी ठरत आहे. आमच्या शाळेमध्ये यावर्षी सक्तीपात्र 1 विद्यार्थिनी होती, परंतु आमच्या या शाळेमध्ये आता दाखल झालेले 25 विद्यार्थी आहेत. तर हे सगळं श्रेय मी पूर्णतः माझे दोन्ही सहकारी शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांना देते. कारण आमच्या शाळेत जे उपक्रम राबवला जातोय, जो आम्ही गुणवत्तेसाठी या शाळेमध्ये आम्ही जो प्रयत्न करतोय, ज्या बाह्य स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना इथे बसवतो आणि त्याचं आउटपुट अतिशय सुंदर प्रकारे मिळतंय. ह्यासाठी सगळे मेहनत घेत आहेत आणि त्यामुळेच आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा लागलेला आहे असं मला वाटतं. हे एका कोणत्याही व्यक्तीचं श्रेय नाही आहे, तर आम्ही टीमवर्कने हे काम करतोय आणि त्यासाठी आम्हाला सगळ्यांची मदत होते आहे आणि म्हणून हे आमच्याकडे प्रगती झालेली असं आम्हाला एकंदर वाटतंय. पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आपले विद्यार्थी इथे पाठवले आहेत, पण याही वर्षी आम्ही घवघवीत यश आमचे विद्यार्थी संपादन करतील आणि नक्कीच पालकांना त्यापासून समाधान मिळेल. पालकांना काय सांगू शकाल, कोणतं आव्हान कराल? पालकांना आम्ही एवढंच सांगू शकतो की आम्ही जे इथे जे घेतोय शाळेमध्ये किंवा कोणताही शिक्षक जो घेतोय त्याबरोबर पालकांनी सुद्धा त्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी लक्ष दिला पाहिजे. त्या विद्यार्थ्यांचा घरी अभ्यास बघितला पाहिजे आणि शिक्षकांना जर समजून घेतलं तर ही आंतरक्रिया अतिशय सोपी होईल आणि शाळेचा नक्कीच विकास होईल. खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पुढील वाटचालीस प्रेरणा देण्याचा स्तुत्य उपक्रम यावेळी राबवण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष रवी उदय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, 10वी 12वी तसेच विविध पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक निवृत्त केंद्रप्रमुख दिलीप सावंत यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर
यशाची शिखरे गाठण्याचा संदेश दिला। यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट CR कांबळे आणि वरिष्ठ लिपिक प्रताप गमरे यांच्या सेवानिवृत्तीबद्दल विशेष सन्मान करण्यात आला। विविध मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडलेला हा गुणगौरव सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरलाय। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।